महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। इटकळ बुद्ध विहारात गुणवंताचा नागरी सत्कार। प्रतिनिधी दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी इटकळ बुद्ध विहारांमध्ये सायंकाळी 7:30 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंतांचा सत्कार आणि समाजरत्न पुरस्कार प्राप्त आर.एस. गायकवाड यांच्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमास गावचे सरपंच साहेबराव श्रीसागर क्षीरसागर, उपसरपंच फिरोज मुजावर, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, राहुल बागडे, रफिक मुजावर मेजर, अब्दुल शेख, पत्रकार हैदर शेख हे मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक विद्रोही कवी यू.एफ. जानराव यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा यापासून अलिप्त राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तथागत गौतम बुद्धांच्या विचाराने मार्गक्रमण करावे असे आवाहन केले। प्रास्ताविकामध्ये बाळू बागडे गुरुजी यांनी आदिनाथ बागडे पुणे व मीनाक्षीताई बागडे यांच्या सामाजिक कार्यात गौरव केला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या नूतन जिल्हाध्यक्ष राजश्री कदम यांचा इटकळ बौद्ध बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी समाजरत्न पुरस्कार प्राप्त आर.एस. गायकवाड यांचाही समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचाही यथोचित सन्मान करण्यात येऊन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष विजय अशोक बनसोडे, ज्येष्ठ साहित्यिक विद्रोही कवी यू.एफ. जानराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच यावेळी समाजरत्न पुरस्कार प्राप्त आर.एस. गायकवाड यांनी उपस्थितांना आपल्या सामाजिक कार्याचा अहवाल देत मार्गदर्शन केले। तर अध्यक्षपदावरून बोलताना राजश्री कदम म्हणाल्या की बौद्ध समाजाच्या तरुण पिढीला संस्कारक्षम आणि मानसिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवणे अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास दर रविवारी विहारात जाऊन तथागतांच्या धम्माचं पठण म्हणून चिंतन करण्याचा आदेश दिला आहे असे सांगितले। या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन अनिल बागडे, विलास दुपारगुडे, भारत बागडे, आदिनाथ बागडे, मीनाक्षी बागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बागडे गुरुजी यांनी केले, तर आभार विलास दुपारगुडे यांनी मानले। यावेळी या कार्यक्रमास मौजे इटकळ येथील प्रतिष्ठित नागरिक व महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे, महाराष्ट्र पोलीस टाइम्स, धाराशिव। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।